घर जागा खाली करण्याच्या वादातून सुंचू दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी, श्रीनिवास दिड्डीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। सग्गम नगरमध्ये गेल्या 25 वर्षापासून राहणारा रमेश अंबाजी सुंचू व सविता रमेश सुंचू या दाम्पत्याला घरजागा खाली करण्याच्या वादातून तथाकथित जमीन मालक श्रीनिवास नारायण दिड्डी याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे। हा प्रकार शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडला। या प्रकरणी दिड्डी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सुंचू यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे। दिड्डी हा गेल्या वर्षभरापासून सुंचू यांना दमदाटी करत असून रविवारी त्याने कहरच केला। दिड्डीने सुंचू दाम्पत्याच्या घराचं पाडकाम केलं। घरी कोणीच नसताना कुलूप तोडलं, घर जमीन उद्ध्वस्त करीत सविता सुंचू यांचा विनयभंग केला। दिड्डीने सुरुवातीला सुंचू दाम्पत्याला सदर जागा राहण्यासाठी दिली होती। सुंचूनी जागेपोटी 2 ते 3 लाख रुपये दिले। त्यानंतर तुमच्या नावाने जागा करून देतो असं आश्वासन दिलं, परंतु आता सदर जागेचे भाव वाढल्यानं त्याचे डोळे फिरले। सुंचू यांच्या परस्पर सदरची जागा दुसऱ्याच व्यक्तीला विकली। ती व्यक्ती मद्यप्राशन करून सुंचू यांना दमदाटी करीत आहे। श्रीनिवास दिड्डी यांच्याकडे सदर जमिनीची मूळ कागदपत्र नाहीत। मग जागेचा मूळ मालक कोण असा सवाल निर्माण झालाय। आमची जागा आम्हाला मिळावी, तसेच आम्हाला मानसिक त्रास देऊन अधिक नुकसान करण्यास जबाबदार असणाऱ्या श्रीनिवास दिड्डीवर कारवाई ककरून आम्हास न्याय देण्याची मागणी सुंचू दाम्पत्याने निवेदनात केली। సవితా రమేష్ సుంచు సగ్గం నగర్ 25 వర్షాల నుంచి ఇన్నే ఉంటున్నాం మేము। ఇక నిన్న మేము లేనప్పుడు అంతా ఇదంతా పాడాపాడి చేసిండు। తాళం వేసింది ఉండే, తాళం వేసినప్పుడు అంతా తీసి పాడాపాడి చేసిండు। దర్వాజా తన్నిండు, అన్ని దేవుళ్ళు గీవులు అన్ని వాడేసిండు, బాసన్లు అన్ని వాడేసిండు। మళ్ళీ ఊకలు దమ్ దాటిస్తుండు మాకు। మైనా ఇట్లనే మాకు త్రాసిస్తుండు, దునియా దమ్ దాటిస్తుండు। గుండగాలకు తెచ్చిండు, మొన్న ఇడికి 2 మాటలు తెచ్చిండు గుండగాలకు। ఆ జాగా కొనుక్కున్నాడు నిన్న వచ్చి లేదా ఇంట్లోనే గుసాచిండు, దోన్కు ఒడతీలేని ఉన్నాడు, ఒడతీలే। गुंजीन 25 वर्ष झालं इथं राहतो, 25 वर्ष झालं इथं राहतो। आम्हाला धमदाटी देऊन खाली करा म्हणा लागला। मी खाली करी नाही म्हणजे आम्हाला देतो म्हटलं, जागा तुम्हाला देतो म्हणून 24 स्क्वेअर फूट सांभाळायला दिले। पण त्यांनी काय बोलताय आता देत नाही ते म्हणून दुसऱ्याला विकलो सोडा म्हणून बोला लागलाय। आम्ही असं सोडतो कसं काय हो, तुम्ही देतो म्हटलं, तुम्ही पैसे बी सोडतो म्हणतो तुम्ही, बरोबर कशाला सोडू, आम्हाला देतो म्हणून तर तुम्ही इथं ठेवलं आम्हाला। मग ठेवताना तुम्ही असं काय केलं। मग पाडंपाणी आम्ही नसताना आमचं कुलूप एक लात मारून एक दरवाजा काढून सगळं काढून पाडून गेलो। मग आम्ही कुठं झोपायचं, कुठं राहायचं, कुठं जेवण करायचं, आम्हाला कोण नाही तर आम्ही आणि आमचे बायको, आमच्या मुली आहे एक, तिघच राहतो आम्ही लहान। आमच्या घरात कोण राहत नाही, काय नाही, आम्हाला पोरं बी नाहीत, एक पोरी आहे। आम्हाला एवढा सतून एवढा त्रास करायला लागला, दुनियाचा त्रास करायला लागला आहे। आम्हाला कुठं यावं काय नाही, आम्हाला सोची नाही। असं केलं देते म्हणून आता असं करायला लागलं। 2-3 महिने झाला असंच बोलायला लागलं तरी आम्ही सोडत नाही बाबा म्हटलं, असं आम्हाला तंग करायला लागलं आहे। मग काय त्याचं आम्हाला काय तर न्याय पाहिजे म्हणून आम्ही बोलायला लागलो सर, म्हणून एवढं वाक्य सर। सग्गम नगरमध्ये राहायचे आम्ही, सग्गम नगरमध्ये राहतो आम्ही। श्रीनिवास दिड्डीचं हे तिने 24 स्क्वेअर फूट होतं, हे जंगल होतं सगळं। श्रीनिवास दिड्डी हे जंगल होतं, जंगलमध्ये त्यांनी काय केलं आहे, तुम्ही इथं राहा काय तर सांभाळा हे म्हणून आम्हाला 2 घर आम्ही बांधून घेतलं। घर बांधून घेऊन इथं आम्ही राहिलो। त्यांनी काय बोलतात आता सोडा म्हणून बोलताय। 25 वर्ष जंगल होतं, एवढं चिखलमध्ये लय त्रास द्यावं लागला। एवढं चिखलमध्ये आम्ही चिखल होतं तेव्हा, हे काय बी नव्हतं, सगळं जंगल होतं तेव्हापासून आम्ही आहे। त्यांनी तर येत नव्हतं इथं, 6-6 महिना वर्षांना बी येत नव्हतं। आता सोड म्हणताय, असं आम्हाला दमदाटी देऊन आम्हाला लय त्रास करायला लागला आहे। त्याच्यामुळं काल हे केलं आम्ही, रात्री आम्ही रोडावरच झोपला, जेवण कुठं करायचं म्हणून आम्ही रोडवरच जेवण केलं। असं आमचं हालत केलेलं आहे। श्रीनिवास दिड्डी ते वरतीला कोण विकलंय म्हणताय, त्यांनी येऊन आम्हाला दमवं लागलं। पण उगा भांडण करते त्यांनी, येऊन ते कोण आहे त्याला माहित आहे, त्याला आम्हाला त्यांचं नाव माहित नाही, वरतीला एवढंच माहित आहे आम्हाला नाव। पद्मशाली समाजाचं कुलदैवत चिरंजीव भगवान श्री मार्कंडेय महर्षी तसेच सर्वांचे आवडते गणपती बाप्पाच्या जन्मोत्सवानिमित्त तमाम शहरवासियांना सुख समृद्धी ऐश्वर्य शांती आरोग्य लाभो ही बाप्पा आणि मार्कंडेय चरणी प्रार्थना। मार्कंडेय व गणेश जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभकामना।
शुभेच्छुक विजय मद्दा, भारतीय जनता पार्टी सक्रिय कार्यकर्ता, प्रोप्रायटर श्री महालक्ष्मी गणपती विक्री केंद्र, श्री महालक्ष्मी फटाके विक्री, जोडभावी पेठ, कन्ना चौक, 8956 10 77 28 सोलापूर.